शाश्वत दराच्या अभावामुळे कोकणातील शेतकरी दुग्ध व्यवसायापासून दूरच राहणं पसंत करतो। मात्र यावर तळ कोकणातील 2 शेतकऱ्यांनी भन्नाट मार्ग शोधून काढलाय। दुग्ध व्यवसायाऐवजी गोवंशातून लाखोंचा नफा कमावण्याची किमया या शेतकऱ्यांनी केली आहे। चला तर मग गोवंशापासून कशा प्रकारे समृद्धी मिळवता येते हे पाहण्यासाठी आपण जाऊयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मागवली गावात। सिंधुदुर्गमधील शेतकऱ्याची किमया। गोपालनातून काढला तूप निर्मितीचा पर्याय। गोवंशमधून मिळतोय लाखोंचा नफा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मागवली गावात राहणाऱ्या सतीश जागुष्टे आणि महेश संसारे या 2 शेतकऱ्यांनी गोपालन करण्याचं ठरवलं। यासाठी गीर जातीच्या 15 गायी त्यांनी खरेदी केल्या। सुरुवातीला फक्त दुग्ध व्यवसायाचं लक्ष डोळ्यासमोर होतं, मात्र दुधाला योग्य भाव मिळत नसल्यानं व्यवसायात तोटा झाला। याला पर्याय म्हणून साजूक तुपाचं उत्पादन काढायला त्यांनी सुरुवात केली। गीर गाईच्या तुपाला 2000 रुपये किलो प्रमाणे जास्त दर मिळाला। मागणी ही चांगली असल्यानं चांगला नफा झालाय। गीर गाई आणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला याचं उत्पन्न कसं मिळेल, तर सुरुवातीला दुधाला किंमत आहे 20-25 रुपये 23 रुपये मिळत होती आणि हे दूध संघ हे काय आपल्याला पैसे द्यायला तयार नव्हते आणि ते गाडी यायची 1 महिना 1.5 महिना आपण 2 महिन्यापर्यंत आपण त्या दूध संघाला दूध दिलं, पण त्याच्यातून आपल्याला गाईचा खर्च पण भागत नव्हता। मग त्याच्या पुढे जाऊन आपण याच्यावरती विचार केला आणि त्याच्यानंतर दुधापासून काय प्रोडक्ट बनवायचे, तर तुपातून आपलं जे अर्थार्जन म्हणजे आपली लेवल होत चालली, म्हणजे आपला जो खर्च आणि त्याची विक्री याच्या सांगड घालता घालता तुपामधून आपलं लेवल झाले। सुरुवातीला 15 गीर गायींचं गोधन त्यांच्याकडे होतं, ते 3 वर्षानंतर 50 एवढं झालंय। या गायीचा त्यांनी विमा काढलाय। ते दररोज स्वच्छता करून जनावरांच्या आरोग्याची काळजी घेतात। नेपियर, हत्ती गवत, झिजवा, मका, ज्वारी, बाजरा, ऊसाचा ओला चारा दूध वाढीसाठी जनावरांना दिला जातो। तुपासोबतच त्यांनी शेण आणि गोमूत्रापासून पंचगव्य औषध निर्मिती सुरू केली आहे। त्याचबरोबर शेणखत, गांडूळ खत, जीवामृत अशा सेंद्रिय खतांची देखील ते विक्री करतात। त्यामुळे त्यांना महिन्याकाठी 50,000चा खर्च येतो आणि 1 लाखांचा निव्वळ नफा हाती राहतोय। गोमूत्रापासून शेतीसाठी फवारणी औषध, जीवामृत, बीजामृत हे सर्व करायला चालू केली। त्यानंतर आपल्या शेतीसाठी लागणारी जी कीटकनाशकं आहेत ती पण आम्ही गोमूत्र, शेण यांच्यापासून बनवायला चालू केली। आमच्याकडे आता लहान मोठा एक 55 गोवंश आहे, तर त्याचा चारा हा सुका चारा हा आपल्याकडे अवेलेबल असतो, पण ओल्या चाराचा कोकणामध्ये थोडंसं दुर्भिक्ष आहे, पण आम्ही त्याच्यावर मात करत मका, गुजरात म्हणून आम्ही झिजबा गवत आणलेलं आहे, नेपियर आहे। आपला गोठा हा नेहमी स्वच्छ केला जातो। आपल्याकडे एक 5 ते 6 लोक आहेत तिथे आणि हा शेतीमध्ये आपलं हे सर्व शेण गोमूत्र सर्व यूज होतोय, तर त्याचा सर्वांचा विचार करता आपल्याला अगदी सर्व खर्च वजा लाखभर रुपये मिळू शकतात। महेश संसारे यांनी गोपालनातून उत्पन्नाचा पर्याय शोधण्यासाठी खास पंचगव्य चिकित्सा विषयक ज्ञान संपादित केलंय। त्यामुळे त्यांना गोपालनातून नफा मिळवून देणारी उत्पादनं बनवणं शक्य झालं। आमचे मेहुणे सतीश जागुष्टे गायींचं संकल्प मनात घेतला आणि गायी आणल्या। तर माझा काय मनोदय नव्हता की गायींच्यापासून आपण देखभाल करणे किंवा काय करणे, परंतु ज्यावेळेला गायींच्या दुधाच्या व्यतिरिक्त इतरही बहुत प्रकारची उत्पादन घेता येतात, पंचगव्याचे उत्पादन घेतात, यासाठी त्यांनी सुहास पाटील म्हणून मार्गदर्शक आणले होते। त्यांनी मला मिटिंगला बोलवलं। त्यांनी त्या गायीच्या गोमूत्रापासून, दुधापासून एकूण पंचगव्य दूध, दही, गोमूत्र, गोमय याच्यापासून विविध प्रकारची औषधी उत्पादनं घेता येतात हे त्यांनी सांगितलं। आणि त्या दृष्टीने मग मी एक पंचगव्याचा कोर्स केला औदुंबरला आणि त्याची चेन्नईला जाऊन एक्झाम दिली वर्मा गुरुजींच्याकडे, आणि गेले 3 वर्षामध्ये मी पंचगव्याची उत्पादनं घ्यायला सुरुवात केली। तर मार्केट असं कुठं अवेलेबल नाही असं नाही आहे, परंतु तिथपर्यंत आपण पोहोचत नाही। खरं मार्केट हे आपल्या आजूबाजूलाच असतं, कारण त्यांची गरज असते, फक्त त्याची माहिती त्यांना नाही आहे। तर आम्ही आता काय करतो की वेगवेगळ्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊन लेक्चर देतो, त्यांना व्याख्यान देतो, 1 तासभराचं व्याख्यान देतो, जी प्रोडक्ट आहे ती त्यांना दाखवतो, त्यांना अनुभवाला वापरायला देतो आणि काही तालुक्याच्या ठिकाणी कुठे शिबिर असेल तिथे लावतो। महेश यांच्या पत्नी सुवर्णा पतीच्या व्यवसायात मदत करतात। तूप तसंच पंचगव्य उत्पादन बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। घरी आल्यानंतर ते तापवणे, त्याचं
म्हणजे थंड करून नंतर दही लावणे. परत सकाळी उठून ते पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ते मंथन करणे. त्यानंतर त्याचं लोणी काढायचं. लोणी काढल्यानंतर ते स्वच्छ 10 ते 15 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. ते धुवून घेतल्यानंतर ते तापायला ठेवायचं आणि थोडं कडत आल्यानंतर त्याच्यामध्ये ह्याची खायची पानं वगैरे टाकायची आणि त्यानंतर ते तूप तयार होतं. योग्य दर मिळत नसल्यामुळं दुग्ध व्यवसाय जोखमीचा झालाय. त्यामुळं या व्यवसायात अपयश येणाऱ्या शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे सह उत्पादनं घेण्याचा पर्याय निवडला तर समृद्धी नक्कीच येईल. अनंत पाताडे, साम टीव्ही, सिंधुदुर्ग.